म्हणून श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अर्जुनासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारचे औदार्य आणि तथाकथित अहिंसा यांचा त्याग केला पाहिजे. अर्जुन उवाच कथम भीष्ममहं सडेम द्रोणं च मधुसूदन इशिभुहा प्रतियोत्सामी पूजाहारवरी सूदन. अर्जुन म्हणाला, हे हरिसूदन, हे मधुसूदन, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणांसारख्या व्यक्तींची मी बाणांनी कसे काय युद्ध करू शकेल. पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यासारख्या सन्माननीय व्यक्ती सर्वदा पूजनीय आहेत आणि जरी त्यांनी प्रहार केला तरी त्यांच्याशी युद्ध करणे अयोग्य आहे. असा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे की ज्येष्ठ व्यक्तींची शाब्दिक वाद सुद्धा घालू नये. काही वेळात ते जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये. असे असताना अर्जुनाने त्यांच्यावर आक्रमण करणे कसे काय शक्य आहे. आपले पितामह उग्रसेन आणि आपले गुरु सांदीपनी मुनी यांच्या श्रीकृष्ण कधीतरी आक्रमण करू शकतील काय. अर्जुनाने श्रीकृष्णांजवळ केलेले हे काही युक्तिवाद आहेत. गुरुन हत्वा हि महानुभान श्रेयो भोक्तुम भैक्षम पीह लोके हत्वार्थ कामास्तु गुरु निर्वेह भुच्चीय भोगात स्नुरी धीर प्रदिग्धान. महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते श्रेष्ठ आहेत. त्यांची हत्या केल्यास आपले सर्व भोग रक्तरंजित होतील. धर्मग्रंथातील नियमानुसार जो गुरु निंद्य कर्म करण्यास गुंतला आहे आणि विवेकशून्य झाला आहे त्याचा त्याग करण्यास काहीच आक्षेप नाही. दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांना दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते. वास्तविकपणे केवळ आर्थिक सहाय्यतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणे योग्य नव्हते. या परिस्थितीमुळे त्यांनी गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली होती. पण असे असले तरी अर्जुनाला वाटते की ते सर्व जण आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपभोग घेणे म्हणजे रक्ताने माखलेल्या भोगांचा भोग घेण्यासारखेच आहे. न चेतद्विहा कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुहा यानेव हत्वान जीवी विषम स्तेवस्थितः प्रमुखे धार्तराष्ट्र. त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोघांपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्र पुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तरी देखील युद्धभूमी मध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत. जर युद्ध करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य असले तरी युद्ध करून अनावश्यक हिंसा करावी की युद्धापेक्षा भिक्षा मागून जीवन कंटावे हे अर्जुनाला कळत नव्हते. युद्धामध्ये जर त्याने शत्रू विजय प्राप्त केला नाही तर भिक्षा मागणे हेच केवळ त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होणार होते आणि विजयाचीही शाश्वती नव्हती. कारण दोन्हींपैकी कोणताही पक्ष विजयी होऊ शकतो. जरी विजयाशी हातात माळ घेऊन वाट पाहत असली आणि पांडवांची बाजू समर्थनीयच होती तरी धृतराष्ट्र पुत्रांच्या युद्धात मृत्यू झाल्यास त्यांच्या अनुपस्थितीत जीवन कंठणे अत्यंत कठीण होते. अशा प्राप्त परिस्थितीत तो पांडवांचा दुसऱ्या प्रकारचा पराभवच होता. अर्जुनाने विचारात घेतलेल्या या सर्व गोष्टी निश्चितपणे सिद्ध करतात की तो भगवंताचा केवळ महान भक्तच नव्हता, तर तो अत्यंत ज्ञानी होता आणि त्याचा आपल्या मनावर तथा इंद्रियावर पूर्ण संयमन होता. त्याचा राजवंशात जन्म झालेला असूनही त्याने भिक्षा मागून जीवन कंटिन्याची इच्छा व्यक्त करणे म्हणजे अनासक्तीचे आणखी एक लक्षण होय. हे सर्व गुण आणि भगवान श्रीकृष्ण त्याचे आध्यात्मिक गुरु यांच्या आज्ञेवरील त्याचा विश्वास दर्शवतो की तो खऱ्या अर्थाने सद्गुणी होता. यावरून सिद्ध होते की अर्जुन मोक्ष प्राप्तीसाठी सर्वथा योग्य होता. मनुष्याला जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही तोपर्यंत त्याला उच्चतर अशा अज्ञावस्थेची प्राप्ती होण्याची शक्यता नाही. आणि जर तथा भक्तीविना मोक्ष प्राप्तीची शक्यता नाही. भौतिक संबंधाविषयी अर्जुनाला पुरेपूर जाण होती, परंतु त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने सर्व आध्यात्मिक गुणविशेष त्याच्याकडे
होते. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वाधर्म सम्मूढ चेतः यच्छेहा स्नानिक्षितं ब्रूहे तन्मे शिष्यस्तेहं शाधी मात्वा प्रपन्नत. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्य चरणाविषयी गोंधळून गेलो आहे आणि माझी जीवनशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे या संबंधी मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. स्वभावतच प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे. या जगात पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती आहे आणि म्हणून मनुष्याने जीवनातील ध्येय प्राप्तीविषयी योग्य मार्गदर्शन करून शकणाऱ्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. त्या इच्छेविना ही घडणाऱ्या सर्व गुंतागुंतींपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाण्याचा आदेश दे. या गुंतागुंती कोणी पेटवल्या विना पेट घेणाऱ्या पणव्याप्रमाणे आहे. जगातील परिस्थिती अशीच आहे. असा हा गोंधळ आपली इच्छा नसतानाही आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होतो. कोणालाही वणवा नको असतो तरी तो पेट घेतो आणि आपण गोंधळूनही जातो. म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देतात की जीवनातील गुंतागुंती सोडवण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्या याविषयीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला प्रमाणित आध्यात्मिक गुरुचा आश्रय लाभलेला आहे तिला सर्व गोष्टींचे ज्ञान असते. यासाठीच मनुष्याने भौतिक गोंधळातच कितपत न पडता आध्यात्मिक गुरुचा आश्रय घेतला पाहिजे, हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. कोणता मनुष्य भौतिक गोंधळात सापडतो? ज्याला जीवनातील समस्यांची जाणीव होत नाही तो गोंधळात सापडतो. बृहदारण्यक उपनिषदामध्ये गोंधळलेल्या मनुष्याचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आलेले आहे. योवा एतदक्षरम ग्यार्गविदित्वात्मालोकार्पित सह कृपणः. मानव असूनही जो जीवनातील समस्या सोडवित नाही आणि आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता कुत्र्या मांजराप्रमाणे या जगताचा त्याग करतो तो कृपण मनुष्य होय. जीवनासाठी हे मनुष्य जीवन म्हणजे अत्यंत मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे. ज्या योगे तो जीवनातील समस्यांचे निराकरण करू शकतो. म्हणून या संधीचा योग्य प्रकारे लाभ न घेणाराच कृपण आहे. उलट पक्षी ब्राह्मण असतो तो या शरीराद्वारे जीवनातील सर्व समस्या सोडवण्या इतपत बुद्धिमान असतो. एतदक्षरम गार्गी विद्वत्वस्मालोंकार प्रतिमचा ब्राह्मण हा. देहात्मबुद्धीने वश झालेल्या कृपण व्यक्ती आपले कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादींच्या प्रती अत्यंत आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवतात. त्याचा रोगाच्या आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबावर उदाहरणार्थ आपल्या पत्नीवर, मुलांवर आणि इतर सदस्यांवर आसक्त होतो. कृपण व्यक्तीला वाटते की आपण आपल्या कुटुंबियांचे मृत्यूपासून संरक्षण करू शकतो किंवा आपले कुटुंब आणि समाज आपल्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवू शकतो. आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या पशूंमध्येही अशा प्रकारची कौटुंबिक आसक्ती आढळून येते. अर्जुन बुद्धिमान असल्यामुळे त्याने जाणले की आपली कुटुंबियांवरील आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचवण्याची आपली इच्छा ही आपल्या गोंधळास कारणीभूत आहे. जरी तो समजू शकत होता की आपल्याकडून युद्ध कर्तव्य अपेक्षित आहे तरी मानसिक दौर्बल्यामुळे तो आपले कर्तव्य पार पाडू शकत नाही. म्हणून तो सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांना निश्चित उत्तराविषयी विचारणा करीत होता. तो श्रीकृष्णांचे शिष्यत्व पत्करण्यास सिद्ध होता. त्याला मित्रत्वाची बोलणी थांबवायची आहेत. गुरु आणि शिष्य यांच्यामधील संभाषण अत्यंत गंभीर असते. म्हणून मान्यता प्राप्त आध्यात्मिक गुरुसमोर अर्जुनाला गांभीर्याने बोलावयाचे होते. यास्तव भगवद्गीतेतील ज्ञानाचे श्रीकृष्ण हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत.
आणि गीता जाणणारा अर्जुन हा सर्वप्रथम शिष्य आहे. अर्जुन भगवद्गीता कशी जाणून घेतो हे गीतेमध्ये सांगण्यात आले. तरी सुद्धा मूर्ख संसारिक विद्वान म्हणतात की मनुष्याने श्रीकृष्णांना एक व्यक्ती म्हणून शरण जाण्याची आवश्यकता नाही, तर श्रीकृष्णांमधील अजन्मा तत्वाला शरण जाणे आवश्यक आहे. श्रीकृष्णाच्या आंतरिक आणि बाह्य स्वरूपांमध्ये काहीही भेद नाही. जो हे सत्य जाणत नाही त्याने भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न केला तरी तो महामूर्खच होय. नहि प्रपश्यमी मपा पण्युद्याध यच्छोकमुच्छोषण मिंद्रियाणाम अवाप्य भुवात् सपत्नमूर्ध्यम राज्यम सुरानामपि चाधिमपत्यम. माझी इंद्रिय शुष्क करू पाहणाऱ्या शोकाला ज्या योगे नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली तसेच निष्कटंग राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही. धर्मतत्वे आणि नीती नियमांच्या ज्ञानावर आधारित असे अर्जुनाने अनेक युक्तिवाद केले, परंतु असे प्रतीत होते की आपले आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या सहाय्याविना तो आपली वास्तविक समस्या सोडवू शकला नाही. ज्या समस्यांमुळे त्याचे संपूर्ण अस्तित्व शुष्क पडत होते त्या समस्यांचे निराकरण करणे हे आपल्या तथाकथित ज्ञानाद्वारे अशक्य आहे हे त्याने जाणले. भगवान श्रीकृष्णांसारख्या आध्यात्मिक गुरुविना आपल्या अडचणी सोडवणे त्याला अशक्य पडाय झाले. जीवनातील समस्या सोडवण्यासाठी पुस्तकी ज्ञान, विद्वत्ता, उच्चपद इत्यादी सर्व व्यर्थ आहे. केवळ श्रीकृष्णांसारखाच आध्यात्मिक गुरु या संदर्भात सहाय्य करू शकतो. म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो की पूर्णपणे कृष्ण भावना भावित असणारा मनुष्यच वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु असतो, कारण तो जीवनातील समस्या सोडवू शकतो. भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की एखाद्याची सामाजिक श्रेणी कोणती असली तरी तो कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्यास तोच खरा आध्यात्मिक गुरु होय. किबा विप्र किबा ज्ञासी शुक्र केने नय येही कृष्ण तत्ववेत्ता सेही गुरु है. एखाद्या व्यक्तीचे विप्र वैदिक ज्ञानातील विद्वान असणे, हीन जातीत जन्माला येणे किंवा संन्यासाश्रमात असणे हे महत्वपूर्ण नाही. जर व्यक्ती श्रीकृष्ण विज्ञानामध्ये पारंगत असेल तर ती पूर्णपणे आणि अधिकृत आध्यात्मिक गुरु होय. म्हणून कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्याविना कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही. वैदिक साहित्यामध्येही सांगण्यात आले आहे की षडकर्मणी पुनो विप्रो मत्स तत्स विशारदः अवैष्णवो गुरुर्नस्नाद वैष्णवा शपचो गुरुहा. संपूर्ण वेद विद्येमध्ये तज्ञ आणि विद्वान असा ब्राह्मणही वैष्णव किंवा कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्या वाचून आध्यात्मिक गुरु होण्यास पात्र होऊ शकत नाही. तथापि एखादी व्यक्ती जरी हीन जातीत जन्मली असली तरी ती वैष्णव किंवा कृष्ण भावना भाविक असल्यास आध्यात्मिक गुरु होण्यास योग्य आहे. भौतिक अस्तित्वातील जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू या समस्यांचा प्रतिबंध धनसंचयाने किंवा आर्थिक समृद्धीने होऊ शकत नाही. जगामध्ये अशी अनेक राष्ट्रे आहेत जी जीवनातील सुखसोयींनी समृद्ध, संपत्तीने परिपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या विकसित आहेत. तरी सुद्धा त्या ठिकाणी भौतिक जीवनातील समस्या आहेतच. विविध मार्गांद्वारे ते शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांनी प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून मार्गदर्शन घेतले. कृष्ण किंवा कृष्ण भावनेने विज्ञान स्पष्ट करणारे गीता, भागवतासारखे ग्रंथ श्रीकृष्णांच्या प्रतिनिधींकडून समजून घेतले तरच त्यांना खरे सुख आणि शांती प्राप्त होऊ शकते. आर्थिक विकास आणि भौतिक सुखसोयींमुळे एखाद्याचे कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मतांधता या संबंधीचे दुःख दूर होऊ शकत नाही. असे असते तर अर्जुनाने म्हटले नसते की पृथ्वीवरील प्रतिस्पर्ध्यांविरहित राज्य किंवा स्वर्ग लोकातील देवतांसारखे सार्वभौमत्वही माझा शोक दूर करू शकत नाही. म्हणून त्याने कृष्ण भावनेचा आश्रय घेतला. शांती तथा समाधान प्राप्तीचा तोच योग्य मार्ग आहे. आर्थिक प्रगती किंवा जगावरील सार्वभौमत्व याचा भौतिक प्रकृतीच्या प्रलयामुळे
क्षणार्धातच विनाश होऊ शकतो. आता मनुष्य चंद्रलोकावर जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण उच्चतर ग्रह लोकावर जाण्या इतपत प्रगतीचाही विनाश एकाच फटक्यानिशी होऊ शकतो. भगवद्गीताही याची पुष्टी करताना म्हणते, क्षिणे पुण्ये मर्त्यम लोकम विशंती. जेव्हा पुण्यकर्माच्या फळांचा अंत होतो, तेव्हा मनुष्याचे आनंदाच्या अत्युच्च शिखरावरून जीवनातील अत्यंत खालच्या पायरीवर पतन होते. जगातील अनेक राजकारण्यांचे याप्रमाणे अधपतन झाले आहे. असे पतन केवळ अधिक शोकालाच कारणीभूत होते. यास्तव शोकमुक्तीसाठी आपण अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णांना निश्चितपणे आपल्या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितले आणि तोच कृष्ण भावनामृताचा मार्ग आहे. संजय उवाच. एवं मुक्ता ऋषिकेशं गुडाकेशः परन्तपः न योत्स इति गोविंद मुक्त्वा तूष्णी बभूव. संजय म्हणाला, याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णांना, हे गोविंद, मी युद्ध करणार नाही असे म्हणून स्तब्ध झाला. संजय म्हणाला, याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णांना, हे गोविंद, मी युद्ध करणार नाही असे म्हणून स्तब्ध झाला. अर्जुन युद्ध न करता युद्धभूमीचा त्याग करून भिक्षाटन करण्यास जाणार होता. हे समजल्यावर धृतराष्ट्राला निश्चितच आनंद झाला असला पाहिजे, पण शत्रूला मारण्या इतका अर्जुन सक्षम असे सांगून संजयाने धृतराष्ट्राची निराशा केली. थोड्या वेळापुरता जरी अर्जुन आपल्या कुटुंबावरील प्रेमामुळे व्याकुळ झाला होता, तरी तो शिष्य म्हणून परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु श्रीकृष्ण यांना शरण गेला. यावरून असे दिसून येते की थोड्याच कालावधीत तो कौटुंबिक आसक्तीमुळे उत्पन्न झालेल्या मिथ्या शोकातून मुक्त होईल आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाने किंवा कृष्ण भावनेने परिपूर्ण होऊन निश्चितपणे युद्ध करेल. याप्रमाणे धृतराष्ट्राच्या आनंदात विरजनच पडेल, कारण श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान प्रदान केल्यामुळे तो शेवटपर्यंत युद्ध करेल. तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्तमिदं वचः. हे भरतवंशजा, त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभे राहून हास्य करणारे श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले. ऋषिकेश आणि गुडाकेश या दोन घनिष्ठ मित्रांमध्ये संभाषण चालले होते. मित्र या नात्याने दोघेही एकाच पातळीवर होते, पण त्यांच्यापैकी एकाने स्वेच्छेने दुसऱ्याचे शिष्यत्व पत्करले. श्रीकृष्ण हसले, कारण एका मित्राने शिष्यत्व पत्करले होते. सर्वांचे अधिपती या नात्याने ते नित्य सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत. तरी सुद्धा भगवंत आपल्या भक्ताशी मित्र, पुत्र किंवा प्रियकर यापैकी कोणताही संबंध ठेवण्यास सदैव तत्पर असतात. मात्र जेव्हा त्यांचा गुरु म्हणून स्वीकार करण्यात आला, तेव्हा ते गुरु झाले आणि शिष्यांसोबत त्यांनी गुरुप्रमाणे गंभीर संभाषण केले. असे दिसते की हा गुरु आणि शिष्यांमधील संवाद सर्वांच्या लाभासाठी दोन्ही सैन्यांच्या मध्ये प्रकटपणे चालला होता. म्हणून भगवद्गीतेत संवाद हा केवळ विशिष्ट व्यक्ती, समाज, जातीसाठी नसून तो सर्वांसाठी आहे आणि त्याचे श्रेय करण्याचा मात्र मित्र अथवा शत्रू दोघांनाही समान अधिकार आहे. ज्यावेळी अर्जुन समोर राहिलाय आणि आपले गुरु, आपलेच नातलग, सगळे सोयरी यांना बघतो, त्यावेळी अर्जुनाला कळत नाही की मी कुणाला मारतोय. पण कृष्ण त्यावेळी सगळ्यांना सांगतो. काय सांगतो? स्पेशली सांगतो अर्जुनाला की तुला मारण्यासाठी उभं राहिले. समजा ते तुझे गुरु जरी असले, नातलग असले, कोणी जरी असले, पण ते कुठे उभारलाय? युद्धाच्या ठिकाणी. आणि तू युद्धाच्या ठिकाणी उभारलायस तर तुला युद्ध करणं ग्राह्य आहे.
श्री भगवान उवाच अशोचान्वशोचस्त्व प्रज्ञावादंच भाषसे गतासूत गताश्रुत्व नानु शोचंती पंडितः. भगवंतानी गुरुपद स्वीकारले. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याविषयी शोक करीत आहे. ज्ञानीजन जीवितांविषयी तसेच मृतांविषयी शोक करत नाही. श्रीकृष्ण समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की जिवंत जरी असला तर त्यांच्याबद्दल काय शोक करतोस, आणि मेले जरी असल्यास तर त्यांच्याबद्दल तू शोक काय करतोस, कारण की दोन्हीही सारखे आहेत. भगवंताने तात्काळ गुरुपद स्वीकारले आणि आपल्या शिष्याला प्रत्यक्षपणे मूर्ख म्हणून खडसावले. अर्जुनाला काय म्हणतात? श्रीकृष्ण मूर्ख म्हणतात. भगवंत म्हणाले, तू एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलत आहेस, पण शरीर आणि आत्म्याचे ज्ञान असणारा विद्वान पुरुष जीवितावस्था किंवा मृतावस्था याविषयी शोक करत नाहीत. जर तू विद्वान असशील, जर तुला माहित असेल की काय सत्य असत्य, तर तू कधीही काय करणार नाहीस? शोक करणार नाहीस. आपण शोक करतो, प्रत्येक गोष्टीला शोक करतो. पुढील अध्यात्मामध्ये सांगितल्याप्रमाणे जड तथा चेतन आणि उभयंतांच्या नियंत्रकास जाणणे म्हणजेच ज्ञान होय. राजकारण आणि समाजशास्त्र यांच्यापेक्षा धार्मिक तत्वांना अधिक प्राधान्य देण्यात यावे असा अर्जुनाचा युक्तिवाद होता. पण त्याला माहित नव्हते की धार्मिक तत्वांपेक्षाही जड प्रकृती, आत्मा आणि परमात्मा याविषयीचे ज्ञान अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि या ज्ञानाच्या अभावामुळे त्याने महान विद्वान व्यक्तीचा आव आणायला नको होता. वास्तविकपणे तो विद्वान नसल्यामुळे शोक करण्यायोग्य नसणाऱ्या गोष्टींविषयी व्यर्थ शोक करीत होता. या शरीराचा जन्म झाला आहे आणि आज ना उद्या निश्चितपणे याचा नाश होणारच आहे. म्हणून आत्मे इतके हे शरीर महत्वपूर्ण नाही हे जो जाणतो तोच खरा पंडित आहे. आणि भौतिक शरीराची कोणतीही स्थिती त्याच्या शोकास कारणीभूत होत नाही. म्हणजे असं बाहेरच्या गोष्टी जशा आहेत बदलतायत. लहानपणी ज्यावेळी होतो त्यावेळी एवढी समृद्धी नव्हती, पण आता बघायला गेलं तर रस्ते किती झाली, घरं किती झाली. पण 30 वर्षामध्ये नवीन बांधलेलं घर परत मोडावं लागेल, परत नवीन बांधावं लागेल. हे सतत चाललेलं आहे. मग शोक कुठल्या गोष्टीचा करायचा? आम्ही लहान होतो त्यावेळी छोटेसे बाळ होतो, युवावस्था प्राप्त झाली, मुलं बाळ झाली, आपल्याला आपली पिढी पुढे गेली, त्याच्यानंतर परत वृद्धावस्था, परत मरण. मग शोक कशा कुठल्या? बाहेरच्या गोष्टीचा करायचा का शरीराचा करायचा की स्थितीचा करायचा? आता काही दिवसाच्या पहिला जी स्थिती होती ती आता नाही आहे. आताची स्थिती उद्या नसणार आहे, उद्याची स्थिती परवा नसणार आहे. रोज बदलत चाललंय. मग काय या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या जीवाला त्रास करून घ्यायचा? काही कधी कर्ज होईल, कधी फायदा होईल, कधी चांगली गाडी येईल हाताखाली, कधी चांगली लोक भेटतील. तसंच उलट होईल. कधी गाडी जाईल, कधी काय ऍक्सिडेंट होईल, कुठं काय होईल काही सांगता येत नाही. मग बाहेर बदलणाऱ्या गोष्टींसाठी त्रास का करून घ्यायचा? कारण जर आपण पंडित असो, जर विद्वान असो, हे अर्जुनाला सांगतायत, तर हे बाहेर काय? तुझ्यासमोर युद्ध आले तर तू युद्ध कर, तुझ्यासमोर शेती आली तर तू शेती कर, तुझ्यासमोर उद्योगधंदा आहे तर उद्योगधंदा कर, तुझ्या वाट्याला आई बाबा आलेत आजारी असतील तर तू आई बाबांची काळजी घे. आपल्या वाट्याला काय येणं तो आपला स्वधर्म. आपल्याला कुठले तर बाहेरचे सगळे धर्म आपण करत बसतोय, पण तो नाही. आपला स्वधर्म जाणणं गरजेचं आहे आणि तो मुक्त करणं आपलं महत्वाचं कार्य राहतं. म्हणजे काहीही येऊ आपल्या वाटेला आलाय ना, तर त्या वाटेतनं आपल्याला आपली वाट काढायची. मग आपल्यालाच का तसं मिळालं याला उत्तर नाहीये. मे बी पूर्वजन्माचं कर्म असू शकतं किंवा या जन्माचं आपलं कर्म असू शकतं. आले हे महत्वाचं आहे. आले म्हटलं ते निस्तरायचं. हा एकच मार्ग आहे. समोर काय बघायचं नाही. आपल्याला काय वाटतं, आपण भांडणं करायला जायचं नाही. भांडणं म्हणजे आपला अधिकार मिळवायला जायचं नाही. आपली नातलग बघून आपण बोलत नाही, आपलं मत मांडत नाही. खरं जरी असले तरी मुख देऊन बसतो. तर श्रीकृष्ण म्हणतोय नाही, तुमचं कर्तव्य आहे. कर्तव्याचा उदरनिर्वाह करणं हेच तुमचं काय आहे? धर्म आहे. न त्वेताः जातु नासंत्व नेमे जनाधिपः न चैव न भविष्याम सर्वे वयमतं परम. ज्या काही मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्य काळात आपण अस्तित्वविहीन होणार नाही असेही नाही. म्हणजे बघा, श्रीकृष्णानं असं अद्वैत तत्वज्ञान मांडले, म्हणजे आपल्या सर्वांसाठी किती महत्वाचं आहे की आपण पहिल्यापासून जन्माला येत होतो, आता जन्माला आलोय आणि पुढेही येत राहणार. आपण पहिलाही जन्माला होतो, आताही आहे आणि पुढे येणार. मग ही सतत काळ चालूच आहे. सतत माणसं जन्माला येत आहेत. मग आपण आपल्या कर्मानुसार आपली एक तर पद उन्नती होणार किंवा पदोन्नती होणार. म्हणजे काय,
एकतर आपल्याला चांगला जन्म मिळणार, नसेल तर खालचा जन्म मिळणार. मग 84 लक्ष योनींमध्ये आपण किडा मुंगी काही होऊ शकतो, काहीही होऊ शकतो. तर आता काही सायंटिस्ट यांनी, आता मी काही युट्यूब वगैरे केला, तर तुम्ही पूर्वजन्माचे कितीतरी जन्म स्वतः शोधून काढू शकता. ध्यानाच्या काही विधी आहेत. हे पूर्व संतांनी सांगितलं, पण आपल्याला त्याच्यावर विश्वास नाहीये. पण हे खरं आहे. मी त्या जर्नीमधनं स्वतः गेलो. तर हे सगळं खरं आहे, पूर्णपणे वास्तविक आहे, कुठे लिहिलेलं नाही. पण आपण साधना करत नाही. ज्यावेळी तुम्ही डोळे झाकून शांतपणे बसायला लागाल, त्यावेळी आपल्याला हे यातला एक आणि एक शब्द खरा वाटेल. पण पहिला सुरुवातीला काय करायचं, कुठलाच शब्द खरा न मानता फक्त ईश्वरावरती भरोसा ठेवायचा आणि बघूया तर काय आहे म्हणून ध्यानार्जन करायचं. बरोबर, ध्यान करून काय मिळतं का, नाम करून काय मिळतं का, एक एक पाऊल रोजच्या रोज पुढे पुढे टाकायचं. एक एक पाऊल पुढे पुढे झाल्यानंतर मग आपलं अंतकरण शांत व्हायला. अंतकरण शांत झाल्यानंतर आपोआप गोष्टी समजायला लागतात. समजल्यानंतर उमग वाढते. उमगानंतर ज्ञान वाढायला लागतं. ज्ञान वाढायला लागलं की गोष्टी कळायला लागतात. जसं कळायला लागतील तसं आपलं डायरेक्शन चेंज होतं, आपली बुद्धी चेंज होते, आम्ही पुढचा मार्ग अजून दिसायला लागतो. मग अजून आपण खोलवर जातो. खोलवर जेवढं जास्त जाऊ तेवढं अजून कळायला लागतं. म्हणते ना, पूर्वीची जेवढे पहिलीची दारं ठोठावू तेवढे, म्हणजे जुने जेवढे दारं ठोठावू इतिहासाचे, तेवढे आपल्या समोर समजा 2 जरी दारं ठोठावली तर आता सध्याचे 10, 11 दार किंवा 12 दारं हे विवेकानंद म्हणतात की नवीन खुलतात. म्हणून आपण इतिहासाचे काय चाललंय बघायला पाहिजे. मग आपल्याला आता काय करायचं ते कळेल. हे उमगतं आपल्याला. सदसद विवेक बुद्धी चांगली होते, बुद्धी तीक्ष्ण होते. मग तुमच्यात पावर येते. कशामुळं? फक्त साधण्यामुळे. आणि याच्यासाठी तपावं लागेल. तपणं म्हणजे साधना जी काय करताय तुम्ही, निश्चित वेळेनुसार निश्चित तुमचं जे काय असेल, 1 तास बसणं, 2 तास बसणं, वाढवत वाढवत जाऊन मग तुमची पूर्वकर्म जायला लागतील. मग तुम्हाला ज्ञान उमगायला लागेल. हळूहळू प्रोसेस आहे, स्टेप बाय स्टेप. सुरुवातीला पहिला शांत बसून ऐकायला तर पाहिजे. ज्या काही मी आणि तू हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते, म्हणजे सदोदित पहिल्यापासून हे जन्म होत आलेत, आता होत आहेत, पुढेही होणार. वैयक्तिक कर्मानुसार आणि कर्मफळानुसार विविध अवस्थांमध्ये असणाऱ्या असंख्य जीवांचे पालन करता पुरुषोत्तम श्री भगवान आहेत, असे कठोपनिषद आणि श्वेताश्वर उपनिषदाने सांगण्यात आले आहे. तसेच पुरुषोत्तम श्री भगवान आपल्या पूर्णांशाद्वारे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे. हे संतजन त्या भक्तांना आत आणि बाहेर दोन्हीकडे पाहू शकतात. त्यांनाच परिपूर्ण आणि शाश्वत शांतीची प्राप्त होते. शांती म्हणजे काय की अंतकरणामध्ये, आता कुणाला समजावून सांगणार तू. आता खूप जण काय करतात की लोकांना दाखवण्यासाठी जगतात. आपण स्वतः हे लोक काय म्हणतील बघायचं, बारीकसं ऑब्झर्वेशन करायचं स्वतःच. लोक काय म्हणतील म्हणून आपण चांगले ड्रेस घालतो, चांगली आहे. मुळात कर्ज काढून मग मोठे मोठे समारंभ आपण करतो. का करतो? लोक काय म्हणतील. आणि ज्यावेळी तुम्ही इकडे परमेश्वराकडे वळाल, अंतकरणामध्ये वळाल आणि शांत बसाल, त्यावेळी लोक काही म्हणतात, भाड में जाओ. सिरियसली अशीच गोष्ट होती. आता कोरोनाच्या काळात तुम्हाला कुणाला सांगायची आणि बोलायची गरज नव्हती. किती दाढी वाढली, बाहेर जाऊन लोकांना सांगायची गरज नव्हती. काय 2 टाइम मिळत होतो, शांत होतो, आपण आपलं काम करत होतो. होत होतो ना असं? का नाही? दाखवायचं नाहीये मला कुणालाच दाखवायचं नव्हतं. त्यावेळी कळालं की तुम्ही निसर्गात काही उलाढाल केलं नसला तर ऑटोमॅटिकली नद्या शुद्ध व्हायला लागल्या होत्या. ऑटोमॅटिकली दिल्लीतलं बघा कितीतरी पटीचं काय म्हणतात त्याला, पोल्युशन झालेलं कमी झालं. निसर्ग काय म्हणतो, तुम्ही यात वेगळं काही करायची गरजच नाही. तुम्ही फक्त माणसानं शांत बसा. माणूस शांत झाला, सत्य आहे, माणूस शांत झाला की ऑटोमॅटिकली निसर्गच एवढा पॉवरफुल आहे की तो ऑटोमॅटिकली छान होतो. मग असं पण म्हटलं जातं की एवढं सगळं बाहेर गदारोळ उठण्याचं कारण आहे माणसाची बुद्धी स्थिर नाहीये, विचार शांत नाहीये. आणि आपण इथं जरी बसत असलो, कुठे जरी बसत असलो, जरी आपली बुद्धी स्थिर नसेल, विचार शांत नसतील, तर कुठं ना कुठं युद्ध चालणार आहे. कुठं ना कुठं याचे प्रसाद उमटतात. म्हणून वैयक्तिक धर्म सांगितले, तुम्ही चांगलं करा, चांगलं फळ मिळेल. तुम्ही शांत बसा, ऑटोमॅटिकली जग शांत होईल. आणि ही वस्तुस्थिती आहे. कारण की प्रत्येक माणूस एकमेकाबरोबर जोडला गेला आहे. एक माणूस स्वार्थी झाला तर दुसरा ऑटोमॅटिकली स्वार्थी होईल. कारण की मला जर माझा फायदा करायचा असेल, माझं कुटुंब चालवायचं असेल, तर यांना सुद्धा यांचा फायदा. मी यांच्याकडनं 1 वस्तू घेणार, मी समजा 10ची वस्तू 20ला लावली, तर ह्यांनी पण 10ची वस्तू 20लाच लावणार. सगळं इक्विलिब्रियम सगळीकडे सेम प्रमाणात. आणि आता सध्या ते चालू, त्याला भाऊरोग म्हणतात.
नित्यो नित्यानां चेतस्व नानाम एको ब्राह्मणाम यो विदधाती कामान तमांधस्त्यं ये नुपश्यन्ति धीरास्तेषां शांतिहा शाश्वतो नेतरेषाम. अर्जुनाला सांगण्यात आलेले वैदिक सत्य जगातील सर्व लोकांनाही सांगण्यात आले आहे. अल्पबुद्धी असूनही स्वतःला विद्वान मानणारे अनेक लोक या जगामध्ये आहेत आणि अशा लोकांनाच हेच वैदिक सत्य सांगण्यात आलेले आहे. भगवान स्पष्टपणे सांगतात की ते स्वतः अर्जुन आणि युद्धभूमीवर आलेले राजे या सर्वांचे शाश्वत वैयक्तिक अस्तित्व असते आणि बद्ध अथवा मुक्त या दोन्ही अवस्थांमधील सर्व जीवांचे भगवंत हेच नित्य पालन करता आहेत. पुरुषोत्तम श्री भगवान हे परमपुरुष आहेत आणि भगवंताचा नित्य सहचर अर्जुन तथा उपस्थित राजे हे सर्व शाश्वत जीवात्मे आहेत. भूतकाळात ते अस्तित्वात नव्हते असे नाही आणि ते शाश्वत नित्य युक्ती राहणार नाहीत असेही नाही. त्यांचे व्यक्तित्व भूतकाळात अस्तित्वात होतेच आणि हे व्यक्तित्व भविष्य काळातही अखंडपणे चालू राहील. म्हणून कोणाविषयी शोक करण्याचे कारण नाही. समजा आपल्याला एक शरीर म्हणजेच एक कापड वगैरे ड्रेस वगैरे हा आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि नवीन घालायचं म्हणजे त्यासाठी आपण काय रडत बसणार आहे काय? नाही. तसंच आपल्याला हे शरीर एक दिवस टाकून जायचं. पण काय होतं याबरोबर अंतकरणातला जो शरीर आहे तो आपल्या बरोबर बाहेर येतो. त्यालाच म्हटलं जातं आपलं कर्म. हा जो कर्म आहे ना, तुम्ही करत असलेली प्रत्येक ऍक्टिव्हिटी ती एनर्जीच्या रूपात गेल्या वेळी मी सांगितलं होतं बघा गेल्या गुरुवारी. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड. इट कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनदर फॉर्म. की ऊर्जेचं रूपांतरण होतं तसं आपल्या चित्ताला त्या गोष्टी येऊन चिकटतात. डोळ्यातनं कोणीतरी काहीतरी बोललं की चटकन पाणी येतं. काही गोष्टी रिलेट होतात सगळ्यांना. रिलेट म्हणजे कळतात कुणाला काहीतरी. आता समजा कोणीतरी चांगली गोष्ट सांगितली तर कुणाला तरी कळतं. आपल्याला कळतं की होय होय नाही नाही म्हणतो. पण ते आतमध्ये तुम्हाला कसं कळालं की ती गोष्ट खरी आहे खोटी आहे किंवा हे सांगतात ते बरोबर आहे किंवा मला पटलं असं म्हणण्याचा जो काय अंतकरणात ते संस्कार आहेतच आत्मिक. पण याच्यामध्ये सगळं काय आहे मायेचा ओलावा सगळा कर्माचा बोजा आहे सगळ्यांचा. असं म्हटलं जातं की तुम्ही 27 मजल्यांवरती असाल तर तिथं छोटीशी आळी चोरून माणूस मरेल. पण 27 साप पडली त्यातनं चालत गेला तरी तुमचं जर कर्म नसेल चांगलं असेल तर तुम्हाला ते एक पण साप चावणार नाही. सांगण्याचा उद्देश हा आहे की आपल्या कर्माच्या बोजानं आपण सगळे अडकलेलो आहोत आणि जरी इथून आपला देह सुटला तर आपल्याबरोबर तो शरीरही येतो. त्याच्याबरोबर त्याच्या वासना येतात. पुढल्या जन्मात परत आणि ते भोगावं लागतं व्याजासहित. म्हणून इथं आपल्याला सुखदुःखेच्या पलीकडे जायचं. सुखदुःखे समेकत्वा लाभा लाभो जयादेव. सुख येऊन दे, लाभ होऊन दे, हानी होऊन दे, काहीही होऊन दे, हे सगळं ईश्वरामुळे आलेलं. एकदा ईश्वराला समर्पित झालं की सगळ्या बंधनातून आपण सुटतो. समजा तुम्ही पुण्य केलं तर पुण्य पण फेडावंच लागेल. पाप केलं तर फेडावंच लागणार आहे. मग जे काय आले ते त्याला समर्पित झालं तरी आपण ह्या सगळ्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. सगळं सेम होऊ शकतो. आणि हेच संतांनी सांगितले प्रत्येक ग्रंथामध्ये. संतांनी खूप खूप प्रयत्न केला की तुम्ही शांत व्हा, जे होतंय त्याला ऍक्सेप्ट करा, लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया करण्यास प्रॉब्लेम नाही. कर्म करूया, फळाची अपेक्षा न करा. मायावादी तत्वज्ञान सांगते की मोक्षानंतर जीवात्मा मायेच्या आवरणापासून विभक्त होतो आणि निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होऊन आपले अस्तित्व गमावतो. पण या सिद्धांताला सर्वश्रेय अधिकारी भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी पुष्टी दिली नाही. तसेच केवळ बद्धावस्थेतच आपण वैयक्तिक अस्तित्वाचा विचार करतो या सिद्धांताला या ठिकाणी पुष्टी मिळत नाही. उपनिषदात सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी श्रीकृष्ण सुद्धा सांगतात की भविष्य काळातही भगवंताने इतरांचे स्वतंत्र अस्तित्व निरंतर चालूच राहील. श्रीकृष्णांचे विधान अधिकृत आहे कारण श्रीकृष्ण भ्रमित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जर जीवाचे स्वतंत्र अस्तित्व ही वास्तविकता नसली तर भविष्य काळातील जीवाच्या स्वतंत्र अस्तित्वावर श्रीकृष्णाने इतका भर दिलाच असता. समजा आपल्याला आपले आई वडील निवडता येतात का? नाही. आपण आईबाबाच्या पोटी आलो. आपण ज्यावेळी आईबाबाच्या पोटी आलो त्याच वेळी ते आईबाबा झाले. त्याच्या पहिला आईबाबा होते का? म्हणजे आपले भावंडे वगैरे बहीण वगैरे कोण असेल ते झालेत ना. जसं आपल्याला काहीतरी अधिकार मिळाला तसं त्यांना एक अधिकार मिळालाच. आपण जन्माला आलो तसं आपल्याला चूज करण्याचा निवडण्याचा अधिकार नाहीये. म्हणजे आपण का अंबानीच्या घरात जन्माला आलो निवांत झाली असते ना लाईफ. प्रत्येकाच्या कर्माचा बोजा आहे. त्या बोजेनुसार आपल्याला फळ मिळतं आणि ते फळ मिळण्यासाठी आपण काय केलं
येतोय. मग समजा आपण जाणून बुजून प्रयत्नपूर्वक चांगल्या गोष्टी केल्या तर चांगलं फळ मिळेल की नाही? आंबा पेरला तर आंबाच मिळेल. कडुनिंब पेरलं आणि अपेक्षा केली चांगल्या तर होईल का? आंबा पेरून चला हवा उगवून यायचं त्यावेळी उगवेल. पण कर्माचा लॉ तसा नाहीये. कर्म काय करतं? कर्माबरोबर फळ येतं. आंबा पेरला की चांगलं फळ उगवणारच. म्हणून जाणीवपूर्वक आपल्याला इथं निर्णय घ्यायचा. म्हणून जाणीव असणं गरजेचं आहे. त्याला ध्यान करणं गरजेचं आहे. त्याचा अवेअरनेस म्हणतात. अवेअरनेस म्हणजेच ध्यान. आणि त्या ध्यानासाठी तुम्हाला एक वेळ अशी काढावी लागेल. तुम्हाला त्या वेळेसाठी अशी एक वेळ काढावी लागेल की ते तुमचे मन बाहेरच्या गोष्टींपासून अलिप्त होऊन एका ठिकाणी यावं. म्हणून पूजेला एवढं महत्व आहे. ध्यानाला एवढं महत्व आहे. प्रत्येक स्थानाला एवढं महत्व आहे. ज्या स्थानात आपण बसलोय त्या स्थानाचं जर पावित्र्य आपण पाळता आलं नाही तर त्या स्थानावर आपण यायचं नाही. कारण की बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नाही आहेत. देवाजवळ आलोय तर देवाचंच काम करायचं. जर तुम्ही आंघोळ करत असाल, एक माणूस होता, मी परवा गेल्या वेळी पण सांगितलं होतं, काय की गोंदवलेकर महाराजांना काय म्हणाला की मला वेळ मिळत नाही, मी दिवसभर काबाड कष्ट काम करतो. तुला कधी वेळ मिळतो? नाही, वेळच मिळत नाही. अरे सांग, असेल कुठला तर वेळ. ते म्हटले की मला फक्त आंघोळ करताना मिळाला. कधी मिळतोय? आंघोळ करत असताना तेवढेच 5-10 मिनिटं वेळ मिळते. मग तो आंघोळ करत असताना नाम घे. शेवटी आंघोळ करत असताना तो नाम घेत घेत गेला आणि त्याच्यातून त्याची मुक्ती झाली. त्याचा आत्मा टाळू फुटून इथून बाहेर पडला. सो काय आहे, आपल्याला अध्यात्म खरंच काय माहित आहे का? काय वरवरचं कुठं तर काय तर थोडंसं जाणवलं, मग त्याला अध्यात्म म्हणून त्याच्याच पाठीमा लागलो. ज्ञान कधी होणार? ज्ञानाची शृंखला आहे. एक एक गोष्टी माहीत व्हायला लागतील. ऊर्जा समजून घ्यायला खूप आयुष्य निघून घेतील. जन्मजन्मी निघून जातील. कुठेतरी काहीतरी थोडासा भाग केला, थोडासा पाहिला, ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यातून तुमची साधना प्रबळ व्हायला पाहिजे. तुम्ही वाईट गोष्टी चट करून विषयासारख्या त्यागल्या पाहिजे. अमृत म्हणून ज्ञानाला पिलं पाहिजे. अमृत म्हणजे दुसरं काही नाही, तुमचे विचार. एक जाता एक उदाहरण सांगतो. नेमकं विचार किती प्रबळ असतात आणि विचारांच्यात किती ताकद असते. एकटा 24 माणसं कशामध्ये गेलेले असतात? एक खाण कामगार असतात, कोळशाच्या खाणीमध्ये काम करत असतात. आणि त्यांच्यातला एकटा मुखिया असतो, 24 मधला एकटा. 23 जणांना ते खालचे कामगार असतात. 24 जणांच्या एकट्याच्या हातात वॉकी टॉकी असतो आणि त्याला एवढं सांगितलं जातं, ज्या ज्यावेळी वॉकी टॉकीमध्ये कॉल येईल ते तू साईटला जा, या कुणालाच कळता कामा नये. आणि त्याला सांगतात की फक्त आपल्या जवळ 12 तास पुरेल एवढाच ऑक्सिजन आहे. 12 तास पुरेल एवढाच ऑक्सिजन आहे आणि कसल्याही परिस्थितीत आम्ही येण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांनाही माहित असतं की 12 तासात आम्ही काय पोचू शकत नाही. पण मग तो एक आयडिया करतोय की 2 तास झालं, खाली तर कोणाजवळ घड्याळ नसतं, एकट्याजवळच असतं. 2 तास झालं की काय करायचं? सांगायचं 1च तास झाला. ठीक आहे. जे खोदून तिने आज जातात, खोदून लोक आज जातात, ते 23 माणसं जीवन सापडतात. कारण की यांना पोचायला टोटल 24 तास लागतात खोदून वगैरे यायला. त्यातला एकटाच माणूस मेलेला असतो, ज्याला माहित असते की 12 तास संपलेत आणि ऑक्सिजन संपले. बाकीचे कोणाच्या विचार असतात? अजून ऑक्सिजन आहे, अजून आपण जगणार आहे. कुठल्या पावरीवर जगतात? त्याला विल पॉवर म्हणतात. जोपर्यंत माणूस आपल्या श्रद्धेचा विकास करत नाही तर माणसाला गतीच नाही. स्पष्टपणे देवाच्या दारात म्हणतो, तुम्हाला इथं दुसरं तिसरं कोणीही पुढे नेणार नाहीये. तुमच्या उद्योगधंद्यात, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कलाटणी मिळूच शकत नाही, कारण की तुम्हाला गतीच नाहीये. गती असती तर इथं नसतो आपण. तर आपल्याला ईश्वराची आराधना करून ती गती मिळवायची आहे. स्पष्टपणे सांगाल, ती गती मिळवण्यासाठी फक्त कॅटलिस्ट म्हणून ईश्वरच आहे इथं. आणि जो माणूस हे करणार नाही, स्वतःच्या मथांडामध्ये मीच करणार असं म्हणणार, तो वाया जाणार. मगाशी काय येऊन गेलं? परत एकदा वाचतो ते. खूप मस्त येऊन गेलं, खूप म्हणजे खूप मस्त. कोणी नव्हतं त्यावेळी. क्षिणे पुण्य मृत्यू लोकम विशंती. जेव्हा पुण्य कर्माच्या फळांचा अंत होतो, पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळी लोक फिरायला लागल्या. बघा, गाडी, बंगलं, मोठे मोठे राजकर्ते पुण्य आहेत म्हणून लोक आहेत पाठीमागे फिरायला. मोठमोठे नट नटी हे जे दिसतं कशामुळं? गेल्या जन्मात पुण्य केले म्हणून.
माहिती आहे का, ह्यो अंबानी अंबानी म्हटलं, अंबानीचा पूर्वजन्माचा कोणाला वृत्तांत माहिती आहे काय? ॲज पर माय अंडरस्टँडिंग, मला जे काही जाणवलं त्याच्यानुसार सांगतो. पूर्वजन्मामध्ये भिकारी होता अंबानी, आणि त्यावेळी एक दुसरा भिकारी त्याच्याजवळ भीक मागायला आला. दुसरा भिकारी त्याच्याजवळ भीक मागायला आला. त्याच्याजवळ थोडंसंच अन्न होतं शिल्लक, आणि काहीच नव्हतं ना, भिकारी शेवट. आणि इतक्या वेदना असतात, इतका भूक लागलेली असते की ते जर नाही खाल्ला तर तो मरणारच असतो. आणि दुसरा भिकारी त्याच्याकडे भीक मागतोय. तो कुठलाही पुढचा पाठीमागचा विचार न करता देऊन टाकतो. थोड्या वेळाने तो मरतोय. पण आयुष्यात त्याच्याजवळ सगळ्यात जे काय होतं मौल्यवान तो त्याला देतात. जे काय होतं त्याच्यात, कारण की ते तो देतो म्हणजे सर्वस्व मेलाच होतो. शेवटची सगळ्यात शेवटचीच गोष्ट होती त्याच्याजवळची, आणि ती पण त्यानं दान केली. त्याचं फळ बघा, आता लाथ मारतोय तिथं पाणी. फक्त कर्माचा बोजा, दुसरं काही नाही. अत्युच्च शिखरावरून जीवनातील अत्यंत खालच्या पायरीवर पतन होते. अत्युच्च शिखरावरून, कितीही कुठेही मोठा असला, पुण्य सपली बॅलन्स. जसं इथल्या अकाउंटवर पैशावर तुम्ही काही मिळवू शकता, वरच्या अकाउंटवरचं बॅलन्स काय करायचं? ते आहे म्हणून इथे त्या बोजवाडा दिसताय, ती फेमसपणा दिसतोय, ती छान छान दिसतात. अरे आपलं तुम्हाला दिलेला मार्ग आहे, तुम्ही करा, तुमची पण तीच गती होईल. म्हणून म्हटलं की बाबा, अंतरून अंतरून बघून पाय पसरा. पूर्वजांनी काय सांगितलं, लई उड्या मारू नका, कधी काय होईल सांगता येत नाही. पुण्य सपणार आहेत ना शेवटी. तर बारीक 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 गोष्टी असतात, त्यानं आपलं जीवन समृद्ध करायचं. आणि ते समृद्ध होण्यासाठी काय पाहिजेत आपल्याजवळ? व्हॅल्यूज, इथिक्स. आणि ते ईश्वराजवळ आल्याशिवाय कळत नाही. ईश्वर असं काहीतरी नियोजन करून तुम्हाला एक एक गोष्टी शिकवतो, कारण की सगळं त्याचंच आहे, फक्त आपण त्याचे नाही आहोत. तर रोजच्या रोज थोडं थोडं का असणं नामस्मरण, ध्यान, पूजा अर्चा केली पाहिजे. विनंती वजा ईश्वराला चांगली बुद्धी घालण्यासाठी रोजच्या रोज प्रार्थना केली पाहिजे. त्यालाच आपण पूजा म्हणतो. की काही ना काही करून तो आमच्यावर कृपा कर. झालेली सेवा गुरुचरणी समर्पित. ओम गुरुदेव.
तुझे कारणी देव माझा पडावा उपेक्षू नको न बंधारंदा प्रभू नायका मागणी त्या ज्या स्त्रिये मगदाय माझे त्या स्त्रिये निरूप तुझे मी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी ते सद्गुरु तुझे पाय धोनी जय जय रघुवीर समर्थ ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त